नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, तुम्ही वाहन चालवत असताना जर आता वाहतूक नियम मोडला तर अवघ्या काही सेकंदामध्येच तुम्हाला ई चालान येणार आहे। कारण आरटीओ कार्यालय आता रडार प्रणालीच्या माध्यमातून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरती कारवाईचा बडगा उगारणार आहे। त्यासाठी राज्यभरातील आरटीओ कार्यालयांकडील वाहनांवरती रडार प्रणाली बसवण्याचं काम आता हाती घेण्यात आले। राज्यभरातील आरटीओ कार्यालयांना काही महिन्यांपूर्वीच नवीन इंटरसेप्टर वाहन देण्यात आले। या वाहनांमध्ये स्पीड गनची सुविधा आहे। आता याच वाहनांवरती रडार सिस्टीम देखील बसवण्यात येणार आहे। यामध्ये रडार सिस्टीमसह अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी वाहनांचं छायाचित्र घेणं यामुळे सोपं होणार आहे। सध्या 15 ते 20 ई चलान वापरात असलेल्या स्पीड गन प्रणालीद्वारे तासाला 15 ते 20 ई चलान जारी होतात। मात्र नवीन प्रणालीमुळे तासाला 700 ते 800 ई चलान तयार करता येणार आहेत। तेही वाहनांना थांबवण्याची गरज न पडता त्यांच्या वेगासह फोटो कॅप्चर करून नियमभंग हा नोंदवला जाईल। ही रडार प्रणाली 500 मीटर अंतरापर्यंतच्या वाहनांची नोंद घेणार आहे। वाहनाचा वेग किती आहे, चालकाने सीट बेल्ट लावलेला आहे का, वाहन धोकादायक पद्धतीने चालवलं जाते का आदींची पडताळणी करून काही सेकंदातच दंडाचं ई चलान वाहनधारकाला पाठवलं जाणार आहे। राज्यातील एका आरटीओ कार्यालयातील किमान एका वाहनाला ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे। मुंबई पुण्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयात देखील असलेल्या वाहनांवरती रडार बसवण्याचं काम सुरू झालंय। मराठवाड्यातील आरटीओ कार्यालयांच्या एकूण 17 वाहनांवरती ही रडार प्रणाली बसवण्याचं काम हाती घेण्यात आले। ही प्रणाली बसवण्यासाठी एका वाहनाला 6 तास लागतात। त्यानुसार आगामी काही दिवसातच हे काम आता पूर्ण केलं जाणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता आरटीओ ऑफिसरनं तुम्हाला अडवून तुमच्याकडनं पावत्या फाडण्याची गरज राहणार नाही। केवळ तुम्ही रडार प्रणालीच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर देखील तुमच्यावरती ई चलान फाडलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे इथून पुढे वाहन हे जपून चालवावं। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।